भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य व संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेले आहे। त्याची पार्श्वभूमी अशी की अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील मोहन इरवाडकर मृत्यू प्रकरणी जो दोषी डॉक्टर आहे त्या दोषी डॉक्टरवर 1 ते 4 अंतर्गत चौकशी समितीने ते दोषारोप ठेवलेला आहे। त्यानुसार त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी उपसंचालकांनी जे पत्र दिलं त्या पत्रावर अद्याप जिल्हा अधिकाऱ्याकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून कुठलीही दखल घेतली जात नाही। त्या निषेधार्थ आंदोलन आहे। दुसरा विषय मंद्रुप येथील जो वैद्यकीय अधिकारी आहे याच्या संगनमताने आयुर्वेदिक पॅनिक टॅबलेट हे खरेदी करून रुग्णांना दिलं जातं आहे, तर ही बेकायदेशीर आहे। कारण आयुर्वेदिक औषध हे वापरायला आणि द्यायला परवानगी नसताना देखील तिथे वापर केलेला आहे। तर अशा आयुर्वेदिक खरेदी करून भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टर, फार्मासिस्ट आणि क्लार्क याच्यावर कारवाई करावी म्हणून त्याची चौकशी समितीमध्ये निष्पन्न झालं आहे। त्याच्यावरही दोषारोप लवकरात लवकर दाखल केलेला आहे, त्याच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही उपोषण करतो आहे। तिसरं, सावरगाव तालुका बार्शी येथील गरीब शेतकरी विठ्ठल चव्हाण याच्या घरासमोर घरकुल योजनेतनं त्याचं घरकुल बांधलेलं असताना त्याच्या घरासमोर दुसऱ्या एका व्यक्तीने बेकायदेशीर घर बांधून रस्ता अडवून वहिवाट अडवून त्याचं घर त्याच्या घरासमोर बांधलेलं आहे आणि त्याच्या 10 फुटाच्या जागेत सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमण त्वरित काढण्यात यावा म्हणून देखील आम्ही हा उपोषण करतोय। चौथं उपोषण आहे जे सोलापुरातल्या क्रीडा कार्यालयामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात आहे। खोट्या प्रस्ताव, चुकीचा प्रस्ताव घेऊन क्रीडा अनुदान वाटप केलेलं आहे। तर त्या अशा क्रीडा अनुदान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी उपसंचालक युवराज साहेब जे क्रीडा अधिकारी आहेत पुण्याचे यांच्याकडे आम्ही केलेलं आहे। त्याचीही दखल तात्काळ घ्यावी अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो। नाहीतर खुर्च्या खाली करा।